जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन हे संविधानाच्या विरोधात उगारलेलं हत्यार असल्याचं वक्तव्य आरएसएसचे सहसरक कार्यवाह अतुल लिमये यांनी केलेलं आहे आणि त्यावरती राऊतांनी प्रतिक्रिया दिली। जेएनझीच्या भावना समजून घ्या असं मोहन भागवत म्हणाले आणि संघामध्ये मोदी शहांनी आपले चमचे पेरले असा आरोप राऊतांनी आता केला आहे। आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा। अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे। या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे। सरसंघ चालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंवैधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं। कारण जेएनझीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघ चालकांचं होतं। जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा तरुणांच्या जेएनझीच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत असं सन्माननीय परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवत यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं। आणि जर संघातून हा दुसरा आवाज निघत असेल याचा अर्थ संघामध्ये मोदी शहांनी माणसं पेरलेली आहेत, त्यांची चमचे। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंह निर्दोष आहेत। दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। ब्रिजभूषण यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन देखील केलं होतं। या प्रकरणाची पूर्ण सुनावणी बंद खोलीमध्ये झाली होती। सबसे पहले कोर्ट ने ये कहा, ऑनरेबल जज साहब ने, कि ब्रिजभूषण सिंह जी और विनोद तोमर आप दोनों लोगों को बाइज्जत बरी किया जाता है, बाइज्जत शब्द। मेरी प्रतिक्रिया ये है, फर्स्ट डे जब मेरा पहला वक्तव्य आया था तो हमने कहा था कि यदि कोई भी फैसला या कोई आरोप अगर साबित हो जाएगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। आज कोर्ट ने बाइज्जत बरी किया, मेरे लिए प्रसन्नता का विषय है, मेरे समर्थकों को के लिए प्रसन्नता का विषय है। और हमारे वकील साहब बहुत बहुत आपको धन्यवाद। कहाँ गए भाटी जी, तो कहाँ का बिल्ला। और फिर इससे ज़्यादा आज कुछ नहीं कर सकते हैं। और बाकी अब कोर्ट का जो कापी मिलेगी अब क्या। तर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले। दिल्ली कोर्टाच्या निकालाला पीडित महिला कुस्तीपटू आणि त्यांचे वकील हायकोर्टामध्ये आव्हान देणार आहे। आम्ही कायदेशीर लढाई सुरू ठेवणार असल्याचं विनेश फोगाटकडून सांगण्यात आलेलं आहे, तसा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपल्या ट्विटमध्ये आपण बघूयात। आम्हाला रस्त्यावर उतरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्याविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी प्रचंड हिंमत गोळा करावी लागली होती। सत्ता आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावर ब्रिजभूषण यांनी अनेक मुलींना घाबरवून त्यांची नावं मागे घ्यायला लावली, पण अनेक महिला कुस्तीपटू ठाम राहिल्या आणि कोर्टात ब्रिजभूषण यांच्या विरोधात लढा देत राहिल्या। आम्हाला या गोष्टीचं खूप दुःख आहे की न्यायालयानं ब्रिजभूषण यांना लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये दोषी मानलेलं नाही। पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण यंत्रणा, सरकार आणि सिस्टीम ब्रिजभूषण यांना वाचवण्यासाठी लागलेली आहे। एक तरफ कहते हैं कि यंग जनरेशन के साथ हैं, एक तरफ महिला सशक्तिकरण की बात है, महिला रिजर्वेशंस की बात है, और दूसरी तरफ ये